नमस्कार, मी स्नेहल। तर आज आपण बनवणार आहोत खास उपवासासाठी पण रोजच्या गोडासाठी परफेक्ट असा रताळ्याचा हलवा। हा हलवा इतका झटपट होतो की फक्त 15 मिनिटात तयार। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। ती 3 मध्यम आकाराची उकडलेली रताळी घेतलेली आहेत। ही रताळी तुम्ही 3 कुकरच्या शिट्ट्या घेऊन उकडून घ्यायची आहेत। याची साल काढून घ्यायची। साल काढून तुम्ही यात किसूनही घेऊ शकता किंवा हाताने चुरूनही घेऊ शकता। इथे रताळी हाताने स्मॅश करून घेतलेली आहेत। ते जाड तळाच्या भांड्यात एक मोठा चमचा तूप गरम करून घेतलेला आहे। या ड्रायफ्रूटचे काप घालायचे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स यात घेऊ शकता। मी इथे काजू बदाम आणि मनुका घेतलेला आहे। हे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। परतलेले ड्रायफ्रूट्स काढून घेऊयात एका वाटीत। तर याच तुपात स्मॅश केलेलं रताळं घालायचं। रताळ तुपामध्ये रताळ्याचा जो कच्चा वास आहे तो जाईपर्यंत 4 ते 5 मिनिटं मस्त असं परतून घ्यायचं आहे। तरी ते रताळ परतून घेतलेलं आहे। यात ड्रायफ्रूट्स जे आपण तळून घेतलेले होते ते घातले आणि दूध घालायचं आहे। साधारण 2 मोठे चमचे दूध घातलं। याला छान क्रीमी टेक्स्चर येतं। नक्की ट्राय करून बघा। ऑप्शनल आहे पूर्णपणे। दूध घातलं तरी चालेल, नाही घातलं तरीही चालेल। तर इथे दूध आणि रताळ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मध्यम ते मंद आचेवर। दूध रताळ्यामध्ये आटलं की यात 2 छोटे चमचे साखर घातली। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्तही करू शकता, कारण रताळ्याला आधीच गोडपणा असतो, त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्तही करा। इथे वेलचीची पूड घातलेली आहे। इथे एक खास टिप म्हणजे यात थोडंसं केशराचं दूध घातलं तर हलव्याची चव आणि रंग हे दोन्ही उठून दिसतात। नक्की ट्राय करून बघा केशराचं दूध घालून। तर इथे साखरही विरघळलेली आहे, वेलची पूडही घातलेली आहे। 1-2 मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवूयात आणि याला एक छान वाफ काढून घेऊयात। तर इथे मस्त अशी 2 मिनिटं मंद आचेवर छान वाफ काढून घेतलेली आहे। रताळ्याचा हलवा तयार आहे। नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। तर हे प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। हे बघा एकदम झटपट, पौष्टिक आणि स्वादिष्ट रताळ्याचा हलवा तयार आहे। उपवास असो किंवा गोड खायची इच्छा ही रेसिपी हिट ठरणारच। नक्की ट्राय करून बघा। भेटूया पुढच्याच रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।